नमस्कार, नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत नारळी पौर्णिमेनिमित्त अगदी बनवायला सोपा, रसरशीत आणि मऊसूत असा नारळी भात. हा नारळी भात मी थोडा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. अगदी झटपट असा तयार होतो, शिवाय खायला तर अप्रतिम असा लागतो. रेसिपी नेहमीप्रमाणे साधी, सोपी, सुटसुटीत तर आहेच. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रता आज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपले मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नारळी भात बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक पॅन गरम करत ठेवला आहे. पॅन थोडासा गरम झाल्यावर लगेचच आपण त्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घालूया. तुपाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता आणि अशा प्रकारे अगदी तूप व्यवस्थित पॅनला लावून घेऊया. त्यानंतर इथे मी 4 लवंगा घेतल्या आहेत आणि 2 ते 3 छोटे दालचिनीचे तुकडे घेतले आहेत. ते अशा प्रकारे तुपामध्ये व्यवस्थित परतून घेऊया आणि व्यवस्थित त्याचा सुवास येईस्तोवर साधारणतः 1 मिनिटभर भाजून घेऊया. त्यानंतर इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून निथळून घेतले आहेत. ते आता आपण ह्या तुपात साधारणतः 2 मिनटे अगदी हलक्या हाताने गॅसची फ्लेम मीडियम ठेवून व्यवस्थित भाजून घेऊया. त्यामुळे तुपाचा त्यावर एक व्यवस्थितपणे लेयर येईल आणि तांदूळ तुटणार नाही. ही सर्वात महत्त्वाची टीप आहे. साधारणतः 2 ते 3 मिनटे तांदूळ अगदी तुपामध्ये व्यवस्थित परतून घेतल्यावर लगेचच आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्सचे आवश्यकतेनुसार तुकडे घालूया. इथे मी काजू, बदाम आणि मनुका घेतले आहेत. कोणतेही ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे वापरू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकता. आता पुन्हा हे मिश्रण साधारणतः 1 ते 2 मिनटे हलक्या हाताने अगदी व्यवस्थित परतून घेऊया. सर्व जिन्नस व्यवस्थित परतून घेतल्यावर त्यात आता आपण अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव घालूया. इथे मी नारळ किसून नंतर मिक्सरमधून अगदी बारीकसर असा वाटून घेतला आहे. त्याची चव अगदी भातामध्ये अप्रतिम अशी लागते, म्हणून नारळाचा चव मिक्सरमधून थोडासा फिरवून घ्यायचा आहे. साधारणतः 2 ते 3 मिनटे सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित तुपात परतून घेतल्यावर आणि सुवास आल्यावर लगेचच त्यामध्ये 1.5 वाटी दूध आणि पाण्याचे मिश्रण घालूया. इथे मी 1 वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी घेतले आहे. तुम्ही समप्रमाणातही दूध इथे वापरू शकता किंवा पाण्याचाही वापर करू शकता. आता पुन्हा हलक्या हाताने तांदूळ दुधात व्यवस्थित एकजीव करून घेऊया. त्यामुळे हा जो भात असतो तो अगदी मऊसूत असा राहतो. थंड झाला तरी अगदी मऊसूत राहण्यासाठी इथे मी दुधाचा वापर केला आहे. तुम्ही फक्त पाण्याचाही वापर करू शकता. आता भांड्यावर झाकण ठेवून गॅस मंद करून साधारणतः 5 ते 7 मिनटे हा भात अर्धा कच्चा शिजवून घेऊया. तोवर इथे आपण गुळाचे पाणी तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी पातेले ठेवले आहे. आता त्यात आपण 1 वाटी गूळ घालूया. गुळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता गूळ विरघळण्यासाठी त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून अगदी गॅस मीडियम ठेवून सतत ढवळून गुळाचा सिरप तयार करून घेऊया. पाहू शकता गूळ पूर्णपणे विरघळला आहे. अशा प्रकारे अगदी गूळ व्यवस्थित विरघळून घ्यायचा आहे. आता तो आपण बाजूला ठेवूया आणि भात शिजला आहे की नाही ते लगेचच पाहूया. पाहू शकता भात अगदी व्यवस्थित शिजला आहे. आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण जो गुळाचा सिरप तयार करून घेतला होता तो अशा प्रकारे चाळणीने त्यामध्ये गाळून घेऊया. त्यामुळे गुळाचे जे खडे असतात ते भातामध्ये पडणार नाही, म्हणून गुळाचा सिरप अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे गाळून घ्यायचा आहे. त्यानंतर गुळाचे पाणी भातामध्ये अशा प्रकारे हलक्या हाताने एकजीव करून घेऊया आणि त्यानंतर आता आपण या भाताला चांगला रंग यावा यासाठी पाव चमचा हळद घालूया. हळद घालायची असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल किंवा केशर मिश्रित पाणी घातले तरी चालेल. आता पुन्हा भात अगदी हलक्या हाताने व्यवस्थित एकजीव करून घेऊया. त्यानंतर स्वादासाठी इथे मी पाव चमचा वेलची पूड आणि चिमूटभर सुंठ पावडर घेतली आहे. ती आता आपण भातामध्ये घालूया आणि भात अगदी हलक्या हाताने अशा प्रकारे एकजीव करून घेऊया. आता भात शिजण्यासाठी त्यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम मंद करून अगदी 3 ते 4 मिनटे भात पूर्णपणे शिजवून घेऊया
आणि त्यातील पाणी पूर्णपणे जिरवून घेऊया. साधारणतः 4 ते 5 मिनिटानंतर पाहू शकता भातातील पाणी पूर्णपणे जिरले आहे. अशा प्रकारे भात अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. भात व्यवस्थित शिजवून घेतल्यावर लगेचच आपण गॅस बंद करूया आणि गरमागरम हा भात लगेचच सर्व करूया. पाहू शकता भात अगदी व्यवस्थित शिजला आहे आणि मऊसूत झाला आहे. लगेचच गॅस बंद करून गरमागरम नारळी भात सर्व करूया. अशा प्रकारे तयार झाला अगदी मऊसूत, मोकळा आणि खायला चविष्ट असा नारळी भात. तुम्ही अशाच प्रकारे फक्त 15 मिनिटात तयार होणारा मऊसूत आणि अगदी बनवायला सोपा असा नारळी भात बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच गोड आणि स्वादिष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.